friends, in my last video we learned about effects of disaster in various fields. In today's video we are going to learn nature and scope of disaster. Taking into consideration the scope of disaster, some of the important facts must be thought over as follows. या 5 फॅक्ट ज्या आहेत त्या आपल्याला या 5 फॅक्टवर विचार करायचा आहे. जेव्हा आपण डिझास्टरची स्कोप आणि नेचर यांचा विचार करतो तर यामध्ये एकूण 6 फेजेस आहेत. फर्स्ट प्री डिझास्टर फेज मीन्स डिझास्टर येण्याच्या आधीची फेज. देन सेकंड इज वॉर्निंग फेज मीन्स डिझास्टर येण्याचा इशारा देणारी फेज. इमर्जन्सी फेज मीन्स आणीबाणीचा काळ. रिहॅबिलिटेशन फेज मीन्स पुनर्वसनाचा काळ. देन रिकव्हरी फेज म्हणजे डिझास्टर येऊन गेल्यानंतर आपण कशाप्रकारे रिकवर होतो तो काळ. देन रिकन्स्ट्रक्शन फेज मीन्स पुनर्निर्माण याची जी फेज असते. अशा प्रकारे या 6 फॅक्ट्स आपल्याला विचार करायला डिझास्टरचा आणि स्कोप आणि नेचर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या 6 फॅक्ट्सवर आपण विचार केलाच पाहिजे. Taking into consideration the nature and scope of disaster, only 3 aspects of disasters are important for common citizens. डिझास्टरचा स्कोप आणि नेचरचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस ह्या खालील 3 गोष्टी ज्या आहेत त्या सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या ठरतात. फर्स्ट फेज ऑफ इमर्जन्सी. सेकंड ट्रान्झिशनल फेज. थर्ड रिकन्स्ट्रक्शन फेज. या 3 फेज ज्या आहेत त्या अतिमहत्त्वाच्या आहेत आपल्या सामान्य लोकांसाठी. फेज ऑफ इमर्जन्सी. फर्स्ट फेज ऑफ इमर्जन्सी मीन्स आणीबाणीचा काळ. इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ दिस फेज इज दॅट मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय क्विक ॲक्शन्स ड्युरिंग धिस फेज. Various actions like search and rescue operation, medical assistance, first aid, restoring communication services, removing the people from affected area are expected in this phase. Gravity of disaster can be estimated in this phase only. याचा अर्थ असा की फेज ऑफ इमर्जन्सी ही यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करणे अपेक्षित असते ती म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे प्राण कसे वाचवता येतील. यामध्ये सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, नंतर मेडिकल सोयीसुविधा, फर्स्ट एड प्रथमोपचार, नंतर कम्युनिकेशन संप्रेषण सर्व्हिसेस, नंतर लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या सुरक्षित स्थळी हलवणे, ह्या सर्व गोष्टी या फेजमध्ये येतात. आणि याच फेजमध्ये डिझास्टरची व्याप्ती जी आहे ती ठरवल्या जाते. देन सेकंड स्टेज इज ट्रान्झिशनल फेज. रिहॅबिलिटेशन वर्क्स इज स्टार्टेड इन धिस फेज. पुनर्वसनाचा जो काम असतं ते याच फेजमध्ये सुरू होतं कारण डिझास्टर येऊन गेलेली असते. आफ्टर द सबसिडन्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर. एकदा आपत्ती येऊन गेल्यानंतर त्या लोकांचं पुनर्वसन कसं करायचं हा मोठा प्रश्न असतो. हे काम या फेजमध्ये होतं. इट इन्क्लूड्स केअरिंग ऑफ डेब्रिस, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, रिपेअरिंग रोड्स एक्सेट्रा. आपत्तीमुळे जी हानी झालेली असते ती हानी भरून काढणे म्हणजे कचऱ्याचे ढीग. डेब्रिस मीन्स कचरा साफ करणे. तुटलेल्या नळाच्या जो वॉटर सप्लाय आहे तो दुरुस्त करणे. रोडची दुरुस्ती करणे सो दॅट इट विल हेल्प टू ब्रिंग नॉर्मल इन पब्लिक लाईफ जेणेकरून लोक सामान्य जीवन जगू शकतील. रिहॅबिलिटेशन फॉर विक्टिम इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ धिस फेज. पूरग्रस्तांसाठी ही फार महत्त्वाची गोष्ट असते या फेजमध्ये. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट ऑफर monetary and other type of help to such people. It helps to soothe and mental stress at earliest if the victims are offered with the permanent means of earning livelihood, and this is true rehabilitation. काही संस्था ज्या आहे अशा काळामध्ये आर्थिक मदत करतात. पूरग्रस्तांना पुनर्वसन करण्यासाठी बरीचशी मदत ऑफर करतात. त्यामुळे त्यांच्यावर जो आघात झालेला आहे, मानसिक जो ताण आहे, त्यांना कसं कमवायचं कसं जगायचं हा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. पण जर त्यांना परमनंट अर्निंगचा मार्ग सापडला किंवा परमनंट त्यांना रिहॅबिलिटेशन करण्यासाठी उभं राहण्यासाठी जर काही जॉब ऑफर केला गेला किंवा मदत केली गेली तर ते त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट असते आणि तेच खऱ्या अर्थानं त्यांचं रिहॅबिलिटेशन ठरतं. देन थर्ड फेज इज रिकन्स्ट्रक्शन फेज. पुनर्निर्माण. री मीन्स पुन्हा. कन्स्ट्रक्शन पुनर्निर्माण फेज. दिस इज हायली
कॉम्प्लिकेटेड फेज ही सर्वात मोठी कॉम्प्लिकेटेड फेज आहे. दिस फेज बिगिन्स इन ट्रान्झिशनल फेज. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग अँड फॅसिलिटीज लाईक रोड्स अँड वॉटर सप्लाय आर रिस्टोर्ड. फार्मिंग प्रॅक्टिसेस आर रिस्टार्टेड. हाऊएव्हर इट टेक्स लॉंग टाईम टू रिकन्स्ट्रक्शन. जे उद्ध्वस्त झालेलं आहे ते पुन्हा बांधण्यासाठी, पुन्हा निर्माण करण्यासाठी, सर्वच जर उद्ध्वस्त झालं तर मुळापासून सर्व तयार करायला फार वेळ लागतो. त्याच्यामुळे ह्या फेजला फार काळ लागतो. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर्स. लिसनिंग टू डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर ब्रिंग numbness to the mind. Most of the disasters are related. Unprecedented situations have been occurred in Asian continent and region of Pacific Ocean. जास्तीत जास्त डिझास्टर जे आलेले आहे आतापर्यंत जे अनुभवले आहे ते आशिया खंडाने आणि पॅसिफिक महासागराच्या काही भागांनीच अनुभवलेले आहे. आपल्या पृथ्वीवर अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आतापर्यंत खूप आल्या आणि या ऐकून मग आपलं मन जे आहे ते सुन्न होतं, कारण यामुळे अतोनात नुकसान आपल्या पृथ्वीवर झालेलं आहे, लोकांचंसुद्धा झालेलं आहे. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड द प्लॅनेट अर्थ हॅज बीन ऑकर्ड ड्यू टू सच डिझास्टर्स. आताच मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी आपल्या पृथ्वीवर घडून आलेली आहे. जनरली सच कंडिशन्स ऑफ नॅचरल इम्बॅलन्स हॅव बीन अरायझन ड्यू टू ग्रीड ऑफ इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ ह्युमन बिईंग. अशा कंडिशन तयार होण्यामागे आपण मानव स्वतःच जबाबदार आहे, कारण त्याला आर्थिक प्रगतीचा खूप ध्यास आहे आणि त्याच्या मागे तो धावत आहे. म्हणून नॅचरल बॅलन्स बिघडलं की मग अशा प्रकारचे डिझास्टर येतात. इन रिॲलिटी ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ सेव्हरल इयर्स हॅव बिकम फियर्स. एक्झाम्पल इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, increase in needs, emergency problems out of it are now at the extreme. याचा अर्थ असा की आपले जे जुने प्रॉब्लेम आहे ते आता डोकं वर काढत आहे, कारण दिवसेंदिवस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पॉप्युलेशनचा. पॉप्युलेशन जर वाढली तर गरजा जास्त निर्माण होतात आणि गरजा निर्माण झाल्यानंतर हा जो अन्नधान्याचा तुटवडा वगैरे अशा आपत्ती येतात, कारण पॉप्युलेशन वाढल्यानंतर त्यांना जगण्यासाठी लँड किंवा मग अन्नधान्य यांची गरज असतेच. आणि आता या फार टोकाला गेले आहे, कारण पॉप्युलेशन आपल्या भारत देशाची भयंकर वाढलेली आहे. सो डिझास्टर्स हॅव बीन इन्क्रीज आफ्टर द वर्ल्ड वॉर सेकंड. या डिझास्टरमध्ये सेकंड वर्ल्ड वॉरनंतर वाढ झालेली आहे. कंडिशन ऑफ इन्स्टॅबिलिटी अरायझेस इन द कंट्री ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक इकॉनॉमिक इनॅक्युलिटी, रेशियल अँड रिलिजियस डिफरन्सेस एक्सेट्रा. इन्सिडन्सेस लाईक टेररिझम, abduction, social differences have been routine now. ही जी इन्स्टॅबिलिटी निर्माण झाली, अस्थिरता निर्माण झालेली आहे आपल्या देशामध्ये, याला अनेक कारणं आहेत. जसं इकॉनॉमिक इनॅक्युलिटी म्हणजे आर्थिक विषमता, नंतर धार्मिक आणि सामाजिक विषमता, त्यानंतर दहशतवाद, अपहरण, सामाजिक विषमता, ह्या सर्व आपल्या नित्याच्याच गोष्टी आता आपल्याला झालेल्या आहेत. Production and use of harmful chemicals is under ban in developed countries. विकसनशील देशामध्ये हार्मफुल केमिकल्स जे रासायनिक असतात, विषारी, त्यांचं उत्पादन करण्याची जी परमिशन आहे ती बॅन केलेली आहे. त्यांचं उत्पादन करण्यास मनाई आहे. तरी पण अशा कंट्रीजमध्ये या केमिकल्सचं उत्पादन केलं जातं आणि त्यामुळे याचा सर्वात जास्त धोका आपल्या मानवजातीला आहे. हाऊएव्हर प्रोडक्शन ऑफ आयदर सेम ऑर दोज केमिकल्स विच कॅन वाईप आउट द ह्युमन रेस इज कॉमन इन डेव्हलपिंग अँड प्युअर कंट्रीज. तरीसुद्धा अशा पदार्थाचं उत्पादन या देशांमध्ये केलं जातं. इथे काही चित्र आहे. in 2014 there had been a huge landslide in village Malin, तालुका आंबेगाव, डिस्ट्रिक्ट पुणे. फॉलोइंग इज द इमेज ऑफ स्कूल रिकन्स्ट्रक्टेड आफ्टर डिझास्टर. हे माळीन हे जे गाव आहे पुणे जिल्ह्यामधलं, हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. तुम्ही 2014ला हे झालं, म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळेस तुम्ही थोडे 4-5व्या वर्गात 6व्या वर्गात असाल तर तुम्हाला हे बातम्यांवर तुम्ही हे ऐकलेलं असेल. हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं गाव होतं आणि आता यामध्ये रिकन्स्ट्रक्शन नंतर इथे त्या जागेवर स्कूल जी आहे ती उभी झालेली आहे. थ्रेट टू ह्युमन बिईंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. एक्झाम्पल रेडिएशन लिकेज ऑकरन्स आफ्टर अ ब्लास्ट
इन ॲटॉमिक एनर्जी प्लांट ॲट चर्नोबिल रशिया. इथे रशियाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. रेडिएशनचे फार बॅड इफेक्ट आपल्या एन्व्हायरमेंटवर आणि ह्युमन बिईंग्सवर होतात. इट्स इल इफेक्ट आर स्टील एक्सपिरियन्स इन दिस रिजन. इथे जे रेडिएशन लिकेज झालं होतं हा इफेक्ट लोकांवर आताही पाहायला मिळतो, या एरियामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. दिस ॲटॉमिक एनर्जी प्लांट वॉज ओनली यूज फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. हा ॲटॉमिक प्लांट जो आहे तो फक्त इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी वापरला जात होता. नाउडेज मेनी कंट्रीज आर इक्विप विथ ॲटॉमिक एनर्जी. आउट ऑफ दिस रिस्क ऑफ रेडिएशन लिकेज इज इन्क्रीजिंग ड्यू टू केअरलेसनेस. आपल्या निष्काळजीपणामुळे ज्या ज्या देशांमध्ये असे ॲटॉमिक एनर्जीचे प्लांट आहेत तिथे लिकेजचा धोका जो आहे तो जास्त आहे. रिस्क ऑफ रेडिएशन लिकेज जो आहे तो वाढत आहे आपल्या मानवाच्या हलगर्जीपणामुळे. हेन्स इम्पॉर्टन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बिकम द फोरमोस्ट नीड ऑफ ऑलमोस्ट ऑल द नेशन. त्यामुळे सगळ्याच देशांकरता डिझास्टर मॅनेजमेंट याला फार महत्त्व आलेलं आहे. कारण असे जर आपत्ती आली तर मग त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, लोकांना कसं वाचवायचं, यासाठी त्याचं मॅनेजमेंट असणं आवश्यक आहे. इन फॅक्ट इट इज मोस्ट नेसेसरी फॉर सिटिझन्स ऑफ ऑल कंट्रीज. सर्वच देशातील लोकांसाठी हे फार महत्त्वाचं, नागरिकांसाठी हे फार महत्त्वाचं आहे. कारण या कुठल्याही प्रकारच्या आपत्ती जरी आल्या तरी आपण त्यामध्ये सर्वात जास्त इफेक्ट हा, सर्वात जास्त त्रास हा मानवालाच होतो. त्यामुळे या आपत्तीचं मॅनेजमेंट करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. हेन्स डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ सिटिझन्स इन डिझास्टर मॅनेजमेंट इज हायली नेसेसरी. म्हणून या डिझास्टर मॅनेजमेंटच्या कामामध्ये लोकांचा सहभाग फार आवश्यक आहे. सिमिलरिटी डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम शुड बी चेंज विथ रिस्पेक्ट टू लोकेशन, टाईम अँड नेचर ऑफ डिझास्टर. त्याचप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंटचं जे स्वरूप आहे की ती आपत्ती जर आली तर तिचं व्यवस्थापन कसं करायचं, हे ठिकाण ती डिझास्टर येण्याचं ठिकाण, वेळ आणि त्या डिझास्टरची नेचर मीन्स त्याचं स्वरूप कसं आहे, वेळ कुठली आहे आणि लोकेशन स्थान यावर अवलंबून आहे. आणि हे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळं असू शकतं. एकच पॅटर्न प्रत्येक ठिकाणी लागू होणार नाही. इट शुड नॉट बी रिस्ट्रिक्टेड फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. ओव्हरऑल देअर मे बी एनी टाईप ऑफ डिझास्टर इट शुड बी ओव्हरकम. हे काही एका ठराविक पिरियडसाठी आपल्याला करायचं नाही आहे. डिझास्टर कुठल्याही प्रकारची असू शकते, तिच्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे आणि आपलं जीवन हळूहळू पूर्वपदावर आणता आलं पाहिजे. कन्सेप्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बीन अरायझन आउट ऑफ धिस ओनली. आणि या सर्व गरजांमधूनच कन्सेप्ट डिझास्टर मॅनेजमेंट ही जी कन्सेप्ट आहे ही आता हळूहळू उदयास आली आहे आणि आता लोक या डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल जागरूक झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिझास्टर मॅनेजमेंट नेचर अँड स्कोप हे या व्हिडिओमध्ये शिकलो. या पुढील व्हिडिओमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्स, प्री डिझास्टर अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट याबद्दल माहिती घेऊ. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. थँक्स फॉर वॉचिंग.